देशभरातील शासकीय कार्यालयावर तिरंगा ध्वज जो फडकवला जातो त्याची निर्मिती नांदेडमध्ये केली जाते. आपण आहोत नांदेड शहरातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीमध्ये. या ठिकाणी जे आहे तिरंगा ध्वजाची निर्मिती केली जाते. आपण पाहू शकतो या ठिकाणी तिरंगा ध्वज जे आहे ह्याची पॅकिंग करण्यात येत आहे. याच ठिकाणाहून देशभरात जिथे जिथे मागणी असेल त्या त्या ठिकाणी या तिरंगा ध्वजाला तिरंगा ध्वज पाठवण्यात येतो. आपल्या सोबत या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे व्यवस्थापक आहेत. सर, काय सांगाल, देशभरात कुठे कुठे या आपल्या ध्वजाची मागणी आहे? देशातल्या प्रत्येक राज्यातून संस्थेला राष्ट्रध्वजासाठी मागणी येते. संस्था मागील 33 वर्षापासून राष्ट्रध्वज निर्मिती करत आहे आणि देशभरात सगळ्याला माहिती आहे की हे संस्था खादीची राष्ट्रध्वज जे प्रमाणित आहेत ते तयार करतात आणि त्या संस्थेतून आम्हाला मागणी येते. त्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना राष्ट्रध्वज पुरवठा करतो. सर, देशात किती ठिकाणी, म्हणजे आय थिंक 4 ठिकाणीच राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते, त्यामध्ये नांदेड आहे. इथं किती ठिकाणी ध्वजाची निर्मिती केली जाते? देशभरामध्ये सध्या 4 ठिकाणी राष्ट्रध्वज उत्पादन निर्मिती केले जाते. त्यापैकी हे नांदेड हे एक मराठवाड्यातलं ठिकाण आहे. राष्ट्रध्वज निर्मिती करताना सर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते? राष्ट्रध्वज निर्मिती करत असताना त्या सुताचा काउंट हे त्याचे जे पोणी आहे स्लायवर गव्हर्नमेंट कडून पुरवठा केला जातो आणि ते ठराविक काउंट मधला असतो आणि त्याचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्याची सूत कताई त्याची विणाई तयार केली जाते आणि त्याची काटेकोरपणे त्याच्यामध्ये तयार करून मग त्या कापडाची विणाई करून त्याच्यानंतर हे राष्ट्रध्वज निर्माण केले जातात. अंदाजे किती उत्पन्न किंवा उत्पादन यावर्षी राष्ट्रध्वज निर्मिती झालेलं आहे? या वर्षी आमच्याकडे 1 कोटीचा स्टॉक आहे राष्ट्रध्वजाचा. आतापर्यंत आम्हाला 50 लाखापर्यंत या वर्षामध्ये मागणी होती, आम्ही पुरवठा केलेला आहे. हर घर तिरंगामध्ये यावर्षी जास्त काही मागणी येईल असं वाटलं होतं, पण हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी फार मोठी मागणी नाही. त्याचं कारण असं लक्षात आलं की यापूर्वी हर घर तिरंगासाठी ज्यांनी राष्ट्रध्वज खरेदी केले होते ते त्यांनी सांभाळून ठेवलेलं आहे आणि मार्केटमध्ये साध्या कापडावर सुद्धा राष्ट्रध्वज प्रिंट छपाई करून पुरवठा केलेले आहेत जे नॉर्म्स मध्ये बसत नाहीये. त्याच्यामुळे थोडस मागणीवर परिणाम आहे. सर, शेवटचा प्रश्न, देशातल्या कुठल्या प्रमुख ठिकाणी आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो? प्रमुख ठिकाण देशातल्या प्रमुख ठिकाण मुंबईला जातो, पुन्हा कलकत्ता जातो, दिल्लीला जातो, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा जातो. आमच्या संस्थेमार्फत खादीच्या संस्थेला पुरवठा केला जातो आणि तिथून मग त्या शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणून पुरवला जातो. नक्कीच या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीतून जवळपास यावर्षी 50 लाखाचं जे उत्पन्न आहे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला मिळालेलं आहे. मात्र नांदेडसाठी ही भूषणावह बाब आहे. नांदेड येथे निर्मिती होणारा राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देखील फडकवला जातो, अशी माहिती या समितीचे व्यवस्थापक यांनी दिलेली आहे. यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड.